चोपडा तालुक्यात धक्कादायक घटना. 2 महिन्यांच्या बालिकेला हिस्त्र प्राण्याने आईच्या कुशीतून उचलून नेले. चोपडा तालुक्यातील मामलदे गावाजवळील जंगर परिसरात 2 महिन्यांच्या बालिकेला खाटेवर झोपलेल्या आईच्या कुशीतून हिस्त्र प्राण्यांनी उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून वन विभागावर नागरिकांची नाराजी व्यक्त होत आहे. मामलदे गावातील एका शेतात राजस्थानी काठेवाडी कुटुंब गायींसह वास्तव्यास आहे. रात्री खाटेवर आईच्या कुशीत झोपलेली 2 महिन्यांची बालिका सकाळी आईजवळ दिसून आली नाही. यानंतर कुटुंबियांनी शेत परिसरात शोध घेतला असता वास्तव्याच्या ठिकाणापासून काही मीटर अंतरावर गव्हाच्या कुट्टीजवळ मांसाचे तुकडे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे तसेच फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात ही घटना हिस्त्र प्राण्याच्या हल्ल्याची असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली. चोपडा तालुक्यात यापूर्वीही बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जनावरे जखमी व मृत झाली आहेत. मात्र मनुष्यहानीची ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सर, मामलदे इथं काही हिंस्र प्राणीने लहानसा बाळाला उचलून नेला, काय त्या संदर्भात घटना? चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मामलदे नावाचं गाव आहे. त्या गावाच्या शिवारामध्ये एक राजस्थानी काठेवाडी कुटुंब तिथं शेतामध्ये आहे थांबलेलं. गायी वगैरे त्याच ठिकाणी शेतात बांधतात आणि त्याच ठिकाणी त्यांचा मुक्काम असतो रात्रीचा. काल रात्री त्याच्यातली एक महिला आपल्या छोट्याशा 2 महिन्याच्या बाळाला घेऊन खाटेवर झोपली असताना रात्रीच्या दरम्यान त्याचं जे बाळ आहे ते बाळ नाही, सकाळी उठून पाहिलं तर ते बाळ जवळ नव्हतं, म्हणून त्यांनी शोधाशोध केली. तर तिथूनच एक 200 मीटर अंतरावर एक गव्हाचा असं भुसकट टाकलेला आहे. त्या भुसकटाच्या ठिकाणी अशी छोटी छोटी लहान लहान फळाचे तुकडे आणि असं ते त्यांना मिळून आलं. त्यांची खात्री पटली की बाबा हे असं कुठल्या तरी जंगली श्वापदानं किंवा काहीतरी असं हे उचलून रात्रीच्या दरम्यान ते नेलं आणि खाल्लं, असा त्यांना संशय आहे. आम्ही त्यांची तक्रार घेऊन आता अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास करीत आहोत. सर, घटनास्थळी जाऊन आपण काय भेट दिली त्या ठिकाणी? हां, घटनास्थळी भेट दिलेली आहे. मी स्वतः भेट दिलेली आहे. चोपडा शहरचे PI, त्यांचा सर्व स्टाफ, त्या ठिकाणी आम्ही बराच शोध घेतलेला आहे. पण प्राथमिक तपासात तर असं वाटते की एखाद्या जंगली श्वापदानं ते बाळ उचलून नेलं आणि खाल्लं असावं. जवळपास का असं काही प्राण्यांचं असं ठस वगैरे असं आढळून आलं का सर? मोकळी जमीन आहे, त्याच्यामुळं त्या जमिनीमध्ये आणि गायी भरपूर आहेत तिथं त्या शेतामध्ये गायी, त्याच्यामुळं ते ठसे वगैरे असे उमटलेले असतील तर मातीमध्ये काय तसे दिसून आले नाही. पण एकंदरीत अंदाज तोच आहे, कारण ते जे खाल्लेले होते ते हाडं वगैरे असे चाटून पुसून त्याचं मांस खाल्लेलं होतं. ओके सर.